नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला आनंदीचा कॉल येतो आणि कॉल उचलून आता सायली म्हणते की आनंदी बोल ना. आनंदी म्हणते की हे बघ सायली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावरती आता अर्जुन आणि सायलीला तर धक्काच बसतो. सायली विचारते की आनंदी काय झालं, कशाबद्दल. तेवढ्यात आता आनंदी सायली ताईला सर्व काही घडलेला प्रकार सांगत असते. आता हे सर्व ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला तर आनंदच होतो. अर्जुन म्हणतो की आनंदी, तू खूप मोठं काम केलेलं आहेस, परंतु आता ज्या एरियामध्ये तू आहे तर तेथे नक्की काय काय आहे ते सगळं तुम्हाला सांगू शकशील का. आता नक्की लोकेशन कुठे आहे हे माहिती करून घेण्यासाठी आनंदीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तेव्हा लगेच आता तिथून एक माणूस जात असतो आणि लगेच आनंदी त्याला विचारते की दादा, नक्की आपण आता कोणत्या एरियामध्ये आहे, आपण सांगू शकताल का की इथे आसपास काय आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की येथे वृद्ध आश्रम आहे. आणि हे ऐकल्यानंतर अर्जुन सायली ते ऐकतात. आनंदी त्यांना हे याच्याबद्दल सांगते. अर्जुन दादा, हे बघा, येथे कोणीतरी कुठलंतरी वृद्धाश्रम आहे. तो माणूस मात्र त्या दोघांना घेऊन तेथेच गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला आनंद होतो. आता आनंदीचे कौतुक करते, म्हणते की आनंदी, अगं, डोळे असणाऱ्या माणसाला सुद्धा हे जमलं नसतं. ते तू करून दाखवलस. आम्ही विचारच करत होतो की प्रिया नक्की काय करत असेल. तू तर त्याचं उत्तरच आमच्या समोर आणून ठेवलं. अजून म्हणतो की आनंदी, खरंच तुझी खूप मदत झाली. ते बघू आम्ही काय करायचं, पण खरंच थँक यू सो मच. त्यावरती आनंदी म्हणते, बघा दादा आणि ताई, यात आता आभार म्हणण्यासारखं असं काही नाही, कारण प्रियाने खूप चुकीच्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहे. काही झालं तरी तिला अजिबात सोडू नका. त्यावरती सायली म्हणते की नाही सोडणार, आणि जे जे काही होईल ते आनंदी मी तुला कळवत राहील, फक्त तुझी काळजी घे. असे बोलून आता फोन कट केला जातो. तेव्हा आता आनंदी खुश होते. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की सदा आणि मैना नक्की कोणत्या वृद्धाश्रमामध्ये आहे हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल, तर ती प्रिया त्यांना मारून टाकेल. आणि तेवढ्यात विमल ताई येतात आणि म्हणतात की सायली ताई, हे बघा, त्या प्रियाताई आहे ना, त्या बाहेर पडलेल्या आहे. त्यावरती आता सायली म्हणते की ठीक आहे, ज्यात तुम्ही विमल ताई बाहेर जातात. त्यानंतर आता सायली ही अर्जुनला सांगते, प्रिया मात्र सदा आणि मैना या दोघांना कुठे घेऊन जाऊ शकते, कोणत्या रुद्राश्रमात जाऊ शकते हे मी माहिती करू शकते. म्हणून सायली आता लगेच आता नंदिनीला कॉल करते. नंदिनी सायलीचा कॉल पाहते आणि अरे, इतक्या दिवसातून सायलीने का कॉल केलं असेल म्हणून ती कॉल उचलते. तेव्हा आता नंदिनी म्हणते की सायलीचा कॉल आणि बोल ना सायली, काय झालं. त्यावरती सायली म्हणते की अगं, हे बघ, मी ब्री आहे आणि तुला यासाठी कॉल केला की तुझ्याकडे काम होतं. मला तुझी मदत हवी आहे, कारण तू आनंद आश्रमासाठी काम करतेस, मग त्यामुळे तू माझी मदत नक्की करू शकशील असे वाटले म्हणून मी तुला कॉल केला. त्यावरती नंदिनी म्हणते की अगं, बोल ना, नक्की काय काम होतं. त्यानंतर सायली सांगायला सुरुवात करते की अगं, त्या प्रियाने सदा आणि मैना या दोघांना कोणत्यातरी आश्रमात नेऊन ठेवलेलं आहे, पण नक्की कोणत्या आश्रमात ठेवलं हेच माहिती नाही. आणि तेथे जातानी मात्र मोठी एक दगडी भिंत आहे, भाजीपाल्याच दुकान आहे आणि वडापावच सुद्धा दुकान आहे. आसपास सुद्धा एक मंदिर आहे. नक्की आता कोणत लोकेशन आहे तेच कळत नाही. त्यामुळे प्लीज तू नक्की हे करू शकते, प्लीज आमची मदत तू करू शकते का. नाही तर ती प्रिया, सदा आणि मैना यांच काय करेल सांगता येत नाही. त्यावरती आता हे ऐकून नंदिनीला खरंच फार वाईट वाटतं. नंदिनी म्हणते की मला हेच कळत नाही सायली, जगामध्ये इतकी क्रूर माणसं असं कसं असू शकतात. हे आता सुद्धा माझ्या NGOमध्ये मी असेच केस हँडल करत आहे. एका मुलाने मात्र आता त्यांच्या आई-वडिलांना सोप पॉयझनिंग येऊन मात्र मारण्याचा प्रयत्न केलेला आहे का की ते आता दोघेही आईवडील त्या मुलाला म्हटले
की आम्हाला रुद्राश्रमात राहायचे नाही, आम्हाला घरी घेऊन चाल. यासाठी मात्र त्याने लगेच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. एक मुलगा आपल्या जन्मदात्यांशी असं वागू शकतो तर प्रियाची काय कथा, कारण प्रिया तर कधी कुणाशी चांगलं वागलेलीच नाही. त्यावरती सायली म्हणते की हो ना, प्रिया खरंच खूप क्रूर आहे आणि नक्की तू आमची मदत कर. त्या सदा आणि मैना यांना शोधण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवाचा ती बळी घेऊ शकेल. त्यावरती नंदिनी म्हणते की सायली, हे पण काळजी करू नकोस, आता हे सगळं काही आहे ते मी हँडल करते. आता ह्या पनवेलमध्ये कोणताही हा वृद्धाश्रम असो, मला तो शोधण्यासाठी काही म्हणजे अडचण नाही येणार. मी नक्की प्रियाच्या अगोदर तेथे पोहोचू शकेल आणि तो वृद्ध आश्रम आहे तर तो मी शोधू शकेल. त्यानंतर सायली म्हणते की ठीक आहे आणि फोन कट केला जातो. त्यानंतर आता इकडे ही सदा आणि मैना यांना ह्या वृद्धाश्रमात आणून ठेवलेला असतो. मैना आता सदाला म्हणते की अहो हे बघा, तो माणूस तर मगाशी आपल्याला म्हटला होता की आपण इथे आल्यानंतर सायली आणि अर्जुनचा फोन त्यांना आपल्याला येईल, म्हणून फोन तर अजूनपर्यंत आलेला नाही. तर सदा म्हणतो की अग येईल. मैना, आपण थोडीशी वाट बघूया. तेवढ्यात एक आजीबाई त्यांच्याजवळ येते आणि सदा मैनाला म्हणते की थोड्याच वेळेत आता आश्रमाचे डॉक्टर येतील. तुमचे काही अगोदरचे गोळ्या औषध काही असेल तर तुम्ही प्लीज ते डॉक्टरांना दाखवू शकतात. जर तुमच्या त्या गोळ्या वगैरे बदलायचे असतील तर डॉक्टर सांगतीलच तुम्हाला. त्यावरती मैना म्हणते की अहो कशाला, आता आम्हाला काहीच झालेलं नाही ना आणि यांना आता बरं वाटतं. यांना त्या दुसऱ्या डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले होते पण आता त्यांची तब्येत बरी आहे, मग कशासाठी. वरती आजी म्हणते की अहो हे बघा, या आश्रमाची आता पद्धत ती आहे, नियम ती आहे. नवीन कोणी येथे आले की त्यांची पूर्णपणे बॉडी चेक होते. तेवढ्यात आता प्रिया आणि तिचा तो माणूस डॉक्टरांचा वेश घेऊन तेथे येतो. त्यांनी मात्र आता तोंडाला मास्क वगैरे घातलेला असतो. प्रिया नर्सचा वेश घेते आणि तो माणूस डॉक्टरांच्या. तर आजीबाई म्हणतात की बघा डॉक्टर तर आले. तेव्हा मैना त्यांना नमस्कार करते, परंतु आता हा माणूस प्रियाचा खूप घाबरलेला असतो. त्याला खूप घाम येत असतो. प्रिया त्याच्याकडे पाहते, तो रुमालने घाम पुसत असतो. प्रिया तर म्हणते की हे बघा, घाबरू नका, चेकअप करा. मात्र आता प्रियाचा माणूस डॉक्टरांच्या वेशात आता सदाला चेक करत असतो, परंतु मैना मात्र आता ह्या प्रियाकडे बघत असते. तिला काहीतरी थोडासा संशय येतो, परंतु वरून पुन्हा प्रिया सावरून घेते आणि मैना आता डॉक्टरांकडे बघत असते. आणि तेव्हा डॉक्टर आता महिनाला चेक करायला घेतात, परंतु मैनाच लक्ष सगळं काही प्रियाकडे असते. प्रिया त्यांच्याकडे बघत आता मनात म्हणते की मैना होती आणि सदाशिव लोखंडे, तुमचे शेवटचे काही तास बाकी आहे. त्यानंतर आता इकडे सायलीला खूप टेन्शन येते. ती एरेझरे मारत असते आणि अर्जुनला विचारते की अहो नंदिनी आश्रमामध्ये पोहोचली असेल ना. सदा आणि मैना तर वेळीच सापडायला हवेत. माझी पूर्ण खात्री आहे की प्रिया नक्की त्या विषयाचा प्रयोग आता यांच्यावर करणार म्हणजे करणारच. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो ना, जर आता ते इंजेक्शन ह्या दोघांना दिले तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यावरती सायलीला काही रावत नसतं. ती लगेच नंदिनीला फोन करते. नंदिनी आता निघालेलीच असते. तेव्हा आता नंदिनी फोन उचलते आणि बोल ना सायली. तेव्हा सायली म्हणते की अगं तो आश्रम तुला सापडला का. त्यावरती नंदिनी म्हणते की अग हे बघ, मी पोहोचतेच, तिथेच मी जायला निघालेली आहे. पोचल्यानंतर मी तुला फोन करणारच होते. त्यावरती सायली म्हणते की पोहोचल्यानंतर कळव काही झाले तरी प्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचायला नको. आणि नंदिनी तिला म्हणते की हे बघ अग, त्या प्रिया मात्र दोघांच्या केसाला धक्का लागू शकणार नाही, त्यामुळे मी लगेच तिथे पोहोचते आणि पोहोचल्यानंतर तुला सगळं काही कळवते. म्हणून सायली आता देवी आईला अगदी मनामध्ये हात जोडते आणि प्रार्थना करत म्हणते की प्लीज देवी आई, तू नंदिनीच्या पाठीमागे राहा, तिला
त्या वृद्ध आश्रमात पोहोचण्यासाठी नक्की मदत कर. त्यानंतर आता इकडे आश्रमामध्ये मैना मात्र प्रियाकडे बघत असते आणि तिला म्हणते की पोरी, तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. अगोदर आपण कुठे भेटलेला आहोत का? आता प्रिया काही बोलत नाही, फक नाही म्हणून मान डोलावते. मैना म्हणते की नाही, तुझे डोळे फक्त मला अगदी ओळखीचे वाटतात, कारण असं वाटतं की नक्की आपण कुठेतरी भेटलेला आहोत, कारण आता फक्त तुझे डोळेच मला दिसतात. पण प्रियाने चेहऱ्याला आता तो मास्क लावलेला आहे. मैना म्हणते की तुझ्या तोंडाचा तो टोपडा आहे तो बाजूला कर बरं, तुझा चेहरा बघून देवाला. आणि तेवढ्यात मात्र प्रिया आता कावरी होते. तर तिचा तो जोडीदार म्हणतो की हे बघा, तुमच्या दोघांच्याही रक्तामध्ये हिमोग्लोबिन याची कमतरता आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला दोघांनाही एक इंजेक्शन यावं लागेल. त्यावरती साधा म्हणतो की नको डॉक्टर, इंजेक्शन वगैरे काही नको, गोळ्या वगैरे असेल तर देऊ शकतात. त्यावरती मात्र आता प्रियाचा माणूस डॉक्टरांच्या वेशात आलेला आहे. तो म्हणतो की घाबरू नका, या इंजेक्शनमुळे तुम्हाला बरं वाटेल. त्यावरती मैना म्हणते की अहो, आम्हाला काही झालेलं नाही, कशाला इंजेक्शन वगैरे देतात. त्यावेळेस तो माणूस म्हणतो की हे बघा, तुम्हाला हळूहळू अगोदर त्रास होईल, परंतु नंतर बरं वाटेल. मैनावती म्हणते की ठीक आहे, आम्ही इंजेक्शन घेतोय, परंतु आता ही मुलगी कुठेतरी काम करते आणि मी तिला कुठेतरी बघितलेलं आहे, नक्की माझ्या ओळखीची वाटते. तोपर्यंत आता प्रिया काहीच बोलत नाही. इंजेक्शन वगैरे तिने भरवलेलं असतं. प्रिया जन्म दिला. आणि मित्रांनो, त्या क्षणी तेथे पोलीस येतात. इन्स्पेक्टर साहेबांना बघून तर आता प्रियाची बत्ती गुल होते. ती खूप घाबरते. नंदिनी म्हणते की बरं झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आत्ताच आलात. प्रियाला मात्र ताबडतोब अटक करा. तेव्हा आता प्रिया नाही करत असते. नंदिनी म्हणते की स्वतःच्या आई-वडिलांचा खून करण्याचाही प्रयत्न करत होते. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आता आपल्या लेडीज कॉन्स्टेबलला प्रियाला पकडायला सांगतात आणि प्रिया नंदिनीला म्हणतात की हे बघा, आता 6 वाजून गेलेले आहे, त्यामुळे आम्ही त्यांना अटक नाही करू शकत, कुणाची तरी परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले जाते. आणि तेवढ्यात आता नंदिनी म्हणते की 1 मिनिट आणि ती अर्जुन सरांना फोन करते. अर्जुन म्हणतो की सायली, हे पक फोन आलेला आहे. अर्जुन म्हणतो की बोल ना नंदिनी. तो त्याने फोन स्पीकरवर टाकलेला असतो. नंदिनी म्हणते की हे बघ अर्जुन, मी प्रियाला तर वेळेत थांबवलं. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतात की आता 6 वाजून गेलेले आहेत, प्रियाला अटक नाही करता येणार, मॅजिस्ट्रेटची परवानगी लागेल बहुतेक म्हणतात. त्यावरती अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, मी 5 मिनिटात तुला फोन करतो. तर नंदिनी फोन ठेवते. तेव्हा अर्जुन मात्र लगेच आता त्या साहेबांना फोन करतो आणि विचारतो की हे बघा, मला एका मुलीला अटक करायची आहे, त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज आहे, मला मदत हवी आहे. त्यावरती मात्र आता ते म्हणतात की हे बघा, मी माझ्या मुलीच्याच लग्नात आहोत, लग्न आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सॉरी, कारण मला माहिती नव्हतं की तुमच्या मुलीच लग्न आहे म्हणून. तेव्हा आता अर्जुनचा फोन नंदिनीला येतो. नंदिनीने फोन स्पीकर टाकलेला आहे असे ती अर्जुनला सांगते. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे फक्त साहेबांशी आत्ताच माझं बोलणं झालं, कारण आता अरेस्टसाठी परवानगी नाही, याला 2 दिवसानंतर ताब्यामध्ये घेण्यात येईल. त्यावरती नंदिनी म्हणते की हो, पण आपण या परिस्थितीत आता सध्या काय करायला हवं बरं. त्यावरती अर्जुन म्हणतो की आता तू इन्स्पेक्टर साहेबांना हे सांग, कारण 2 कॉन्स्टेबलला मात्र सदा आणि महिन्यासाठी 2 दिवसासाठी त्यांच्या सोबतच असायला हवेत, एक अजिबात सोडायचं नाही. आणि प्रियावरती लक्ष ठेवायला सांगा की प्रिया कुठेही जात असू, त्यावर लक्ष ठेवायलाच हवे, ती कुठेही जायलाच नकोय. त्यावरती सायली नंदिनीला म्हणते की नंदिनी, खरंच खूपच थक यू, कारण तुझी आम्हाला खूप मदत झाली, तुझ्यावर मात्र आम्ही विश्वास टाकला आणि शेवटी तू ते काम पूर्ण केलंस. त्यावरती नंदिनी म्हणते की अगं सायली, आतापर्यंत मी खूप काही अशा पॉयझनिंगच्या केसेस बघितलेल्या आहे,
परंतु प्रिया सगळ्यांपेक्षा वरचढ आहे, खूपच जास्त. तिने आपल्या आईबाबांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सदा हात जोडतो, रडतच म्हणतो की खरंच नंदिनी मॅडम, तुम्ही आमचा जीव वाचवला. तुमचा आभार कसे मानायचे तेच काही कळत नाही सुद्धा. तर रडतच नंदिनी समोर हात जोडते. आता अर्जुन सचे सुद्धा आभार मानले जातात. अर्जुनला म्हणतात की खरंच तुम्ही अगदी आमच्यासाठी धावून येतात, आमचा जीव वाचवला. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघा, तुम्हाला काही होणार नाही, काही काळजी करू नका. तुमच्यासोबत पाठवलेल्या कॉन्स्टेबलसोबत तुम्ही परत जाऊ शकतात. आता सदा म्हणतो को चालेल. दोघांनाही आनंद होतो. प्रियाचा मात्र इतका जळफळाट होत असतो. सदा आणि महिना आपलं सामान घेता आणि प्रियाला अगदी हात वगैरे जोडून ते तिथून आता कॉन्स्टेबल सोबत निघून जातात. त्यानंतर मात्र नंदिनी ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तुम्ही प्लीज प्रियावर कडक नजर ठेवा, नाहीतर आतापर्यंतची सगळी मेहनत आमची वाया जाईल. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ती कुठेही जाऊ शकणार नाही. तेव्हा प्रियाला खूपच राग येतो. प्रिया नंदिनीला म्हणते की खरंच तू खूप चुकीचे करत आहे. काही केलेलं नसताने मात्र तू पोलिसांना का बोलावलंस. नंदिनी म्हणते की अगं काही केलेलं नाही असं म्हणतेस. अगं तुझ्या गुन्ह्यांची जर यादी वाचली ना तर दिवससुद्धा अपुरा पडेल. आई वडील हे देव जागे असतात, त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याची देणगी मिळालेली असते. तू मात्र त्यांच्या जीवावर उठलीस का. तेवढ्यात नंदिनीच्या मोबाईलवर आनंदीचा कॉल येतो. तेव्हा आता नंदिनी कॉल उचलते आणि बोल ना आनंदी. तेव्हा आनंदी म्हणते की अगं हे बघ, आत्ताच मला सायली ताईंनी असं सांगितले की त्या प्रियाने मात्र सदा आणि मैना यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तर हे ऐकूनच अगदी कसतरी होतं. स्वतःच्या आईबाबांच्या जीवावर उठणाऱ्या मुलीला मात्र अजिबात सोडू नकोस. माझ्या वतीने सुद्धा तिला एक जोरदार कानामागे मार. आणि असल्याच मुली मात्र कोणत्याही आईबाबाच्या पोटाला जन्माला येऊ नये. आता नंदिनी म्हणते की हो, तुझ्या वतीने मात्र मी प्रियाच्या आणखीन एक थोबाडीत मारण्याचे काम आनंदाने करेल. नंदिनी मात्र सनकनी आता प्रियाच्या आणखीन एक थोबाडी देते. प्रियाला म्हणते की ही आनंदीकडून. प्रिया रागाने बघत असते. नंतर इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिला धमकावतात की तुला जरीही अटक झाली नसेल तरी सुद्धा मात्र तुला आम्ही नाही सोडणार. नंतर नंदिनी म्हणते की अग प्रिया, तुझ्या पापाचा घडा भरत आलेला आहे, त्यात म्हणजे मला खारीचा वाटा उचलता आला. यात मला खरंच खूप आनंद वाटतो. त्यानंतर मात्र आता पोलीस हे प्रियाला घेऊन आता सुभेदारांच्या घरात येतात. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर प्रियाला उभं केलं जातं. सगळेजण मात्र प्रियाला बोलत असतात. अश्विन आणि सगळेजण रागाने पाहत असतात. प्रताप म्हणतो की हे बघ तू तर आता या सुभेदारांच्या घराला लागलेली एक कलंक आहेस. आतापर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार तू आहेस. कल्पनासुद्धा आता प्रियावर खूपच रागवतो. अश्विन तर इतका चिडलेला असतो आणि तो म्हणतो की तिला परत येथे का घेऊन आलात तुम्ही. आता मात्र तिकडूनच पोलीस स्टेशनला घेऊन जायला हवं होतं का. परत हिला माझ्या डोळ्यासमोर आणतात म्हणून आता अश्विन खूपच भडकलेला असतो. त्यावरती अर्जुन म्हणतो की इला मात्र आताला आज जेलमध्ये नाही पाठवता येणार, परंतु उद्या मात्र ही नक्की जेलमध्ये जाणार. वरती अस्मिता म्हणते की हिच्यामुळे आम्हाला आतापर्यंत जो मनस्ताप भोगावा लागलेला आहे त्याची परतफेड ही जेलमध्ये जरी गेली तरी नाही होऊ शकत. जरीही जन्मठेपेची शिक्षा झाली तरीसुद्धा तिच्यासाठी ती कमीच असेल. तेव्हा आता प्रिया रडण्याच नाटक करते, हात जोडण्याच नाटक करते. प्लीज मला म्हणजे माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते, पण मला जेलमध्ये पाठवू नका, मला शिक्षा देऊ नका. खूपच आता विनोण्या करत आहे. सायली म्हणते की अग हे पक आता गयाव्या करून काय होईल, कोणीही मात्र तुझ्या पाठीशीशी नाही उभं राहणार. पण प्रिया अगं, तुझ्या पापाचा घटा हा घडा काठोकाठ भरलेला आहे. आता अर्जुन म्हणतो की तुझ्या फक्त एका गुन्ह्यासाठी नाही
तर तुला सगळ्या गुन्ह्यासाठी शिक्षा मिळणार आहे. आता प्रिया म्हणते की हे बघा, मी तुमच्या पाया पडते आणि काय करू असं मी, तुम्ही मला माफ करताल, लोटांगून घालू का तुमच्यासमोर? यातील व्यक्ती जर चुकली तर कोणी असं तिला पोलिसांच्या ताब्यात देत का? त्यानंतर सायली तर म्हणते की प्रिया, आता खूप उशीर झालेला आहे. वेळोवेळी मी तुला हे सांगत होते की प्रिया सुधर, तुझं वागणं सुधर. ऐकायला तयारच नव्हतीस. त्यातील चांगुलपणाच्या लोकांचा तू फायदा घेतला. अगदी शेवटपर्यंत त्यांना त्रास देत राहिली. शेवटपर्यंत. आणि आता तर तुझा शेवट झालेला आहे आणि पोलीस रात्रभर तुझ्या तैनातीत आता इथेच राहतील. उद्या तुला ते अटक करती. हे सर्व ऐकून प्रिया तर आणखीन शॉक होते. त्यानंतर अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तिच्यावर लक्ष ठेवा, कारण या घरातील तिची आता शेवटची रात्र आहे. त्यानंतर आता इकडे संतोषला मात्र सगळं काही आठवते. आता अर्जुन आणि चैतन्य मात्र बायकोचा व्हिडिओ कॉल आहे. ते आता बायकोने काय बोलून दाखवलेलं असतं यामुळे तो सारखा विचार करतोय, अर्जुन आणि सायली खरंच आपल्या पाठीशी आहे. आपल्या बायकोच ऑपरेशन करतात म्हणून तो आता विचार करतो आणि शेवटी त्याचा निर्णय घेतो. इन्स्पेक्टर साहेब त्याच्या जवळ येतात, विचारतात की काय झालं. तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा, मी कोर्टामध्ये अशी साक्ष दिली होती की शांताच खून मी केलेला आहे, पण आता मला माझी साक्ष बदलायची आहे. सगळं काही खरोखर मला सांगून टाकायचं आहे. तेवढाच मात्र इन्स्पेक्टर साहेब लगेच अर्जुन सरांना हे सर्व सांगण्यासाठी फोन करतात. त्यानंतर आता ही प्रिया इकडे स्टोर रूममध्ये रडत असते. सगळ्या ठिकाणी कशी पकडली गेली असेल म्हणून तिला आता प्रत्यक्षण आठवतो. कृष्णाने सुद्धा मला पकडलं, तिकडे नंदिनी सुद्धा मला पकडलं. ते त्या आश्रमामध्ये घडलेला प्रकार तिला आठवतो. ती रडत असते. सायली सुद्धा म्हणलेली असते की आता रात्रभर हे पोलीस तिच्या तैने देत असतील. तुझा आता शेवट झालेला आहे आणि तुला आता शेवट शिक्षा होणार म्हणजे होणार. या सगळ्याच्या विचाराने मात्र तिला खूप टेन्शन येते. सारखं तो आवाज तिच्या कानामध्ये घुमत असतो सायलीच्या. आता रडतच खूप घाबरत म्हणते की मी जेलमध्ये नाही जाणार आणि शिक्षा नाही भोगणार. त्यानंतर आता सायली आणि विमलताई मात्र आता ह्या पूर्णाईची खोली साफ करत असतात. विमलताई म्हणत असतात की खरंच एकदा पूर्णाही आल्या तर घर कसं भरल्यासारखं वाटेल. सायली म्हणते की हो ना विमलताई, मला सुद्धा अगदी पूर्णाही नसल्या तर करमत नसतं. मात्र सायली असे हा ऐकल्यानंतर खरंच दिवस खूप छान जातो. ताई म्हणतात की हो ना, दिवस मात्र अगदी हसत खेळत त्यांच्याबरोबर निघून जातो. आणि बघा ना, माझ्या बाबतीत सुद्धा पूर्णाईनी नियम घालून दिलेला आहे. मला कोणीही आता तू प्रियाला तिथे अडकून ठेव. त्यावरती रमा म्हणते की हो ठीक आहे, निश्चिंत राह सायली, तू वाघेण मिळून मात्र आता आम्ही एका उंदराला पळू. आता प्रियाची काही खैर नसते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.